केंद्र सरकारने 1 एप्रिलला हरभऱ्यावर 10% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हरभऱ्याच्या दरात वाढ होताना दिसते। तर पुढील काळात या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली, तर उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी सुद्धा वाढली आहे, त्यामुळे दरात वाढ झाली। लिंबाची सध्या प्रति किलो 100 ते 110 रुपये प्रमाणे विक्री होते। नाशिक जिल्ह्याने द्राक्ष निर्यातीत लाखाचा टप्पा ओलांडलाय। द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय। यंदा 31 मार्च पर्यंत जिल्ह्यातून सुमारे 8000 कंटेनरमधून 1,10,000 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली। नांदेडच्या माळरानावरील केसर आंबा थेट अमेरिकेत जाणार आहे, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 3 एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे। मुंबईच्या व्यापाऱ्यांनी हा कच्चा आंबा 225 रुपये किलो प्रमाणे विकत घेतला। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अर्धापूर तालुक्यात केळी, आंबा यासह फळबागांचंही प्रचंड नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केली। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। यात हळदीसह मका, उन्हाळी ज्वारी, मक्याचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानीची शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना हातभार लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्यामुळे भाजीपाल्याची आवक घसरली, परंतु लिंबूची मागणी वाढल्यामुळे लिंबूचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेत। सध्या लिंबू 200 रुपये किलोने विक्री होत आहे। नंदुरबार बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घसरली, मात्र भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत। नांदेडमध्ये करडईच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नवीन पिढीला या पिकाच्या काढणीचे तंत्र माहीत नसल्यामुळे मजूर या कामाला नकार देत आहेत। त्यामुळे एकेकाळी मराठवाड्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेली करडई आता केवळ दुर्गम भागातच पिकवली जाते। नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली ज्वारी जमिनीवर आडवी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। केळीच्या बागांना सुद्धा फटका बसलाय। केळीच्या बागा आडव्या पडल्यात। केळीचे घड मोडून पडल्याने शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं। जालन्यात वाढत्या तापमानाचा फटका मोसंबीला बसलाय। हवामानाच्या अनुकूलतेमुळे मोसंबीच्या आंबिया बहरात चांगली फुलधारणा झाली होती, मात्र वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात मोसंबीची फळगळ होते, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। जालन्याच्या खरपूड येथील कृषी विज्ञान केंद्रात 5 दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचं आयोजन केलं। जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहितेंनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। या दरम्यान युवा शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ रेशीम उद्योगातून रोजगार निर्मितीची क्षमता आहे, असं विधान मोहितेंनी केलं। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील 60 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। यात फळबागांसह शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच अवकाळी पावसामुळे 17 जनावरांचा मृत्यू झाला, अशी माहिती जालन्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली।